इस न्यूज के प्रायोजक है आई विजन एकेडमी। 1st to 10th एडमिशन शुरू। 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर। भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची अवहेलना केल्याप्रकरणी सांगोल्याचे गटविकास अधिकारी कुलकर्णी व तहसीलदार संतोष कणसे यांच्या विरुद्ध प्रशासकीय व फौजदारी कारवाई करावी या मागणीसाठी सांगोला तालुक्यातील मौजे चिणके येथील ग्रामस्थ सोलापुरात जिल्हा परिषदेसमोर आंदोलनाला बसले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परस्पर हलवण्यात आला आहे, त्यामुळे आंबेडकर प्रेमींमध्ये प्रचंड नाराजी असून मौजे चिणके येथील ग्रामस्थांबरोबर शहरातील आंबेडकर प्रेमींनी उपोषणाला पाठिंबा देत प्रशासनाला इशारा दिला आहे। प्रथमतः चिणके गावात जो प्रकार घडला या घटनेचा पहिला मी निषेध करतो। मी रॉकी बंगाळे, काँग्रेस शहर जिल्हा सरचिटणीस। मला काल परवा नानाकडून या गोष्टी सगळ्या कळाल्या की काय प्रकार घडला, कसा घडला। प्रथमतः या कुलकर्णीला आणि या कंचेला पहिला सांगतो की बाबा दोन जातीत दंगल व्हावा, कुठला तर प्रकार घडावा असा पद्धतीचं कृत्य तू करू नको। तू त्या खुर्चीवर बसला, तू काय कुठल्या पक्षाचा पदाधिकारी नाही किंवा कुठल्या संघटनेचा दहशतवाद करण्याचा तू प्रयत्न करू नको। माझं तुला सांगणं आहे, मी बघितलं। प्रथमतः तिथला कोण ते मिसाळ त्याला बी सांगतो की बाबा आम्ही निळा आणि भगवा रक्त एक करण्यासाठी दिवस रात्र 2017 पासून पळतोय। मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून माझ्यावर 2 केसेस दाखल आहेत। ज्यावेळेस मुंबईला आंदोलन झालं त्यात किती निळे रक्त किती निळे झेंडे होते तुम्ही बघा। सगळेजण मिळून करतो, आम्ही प्रयत्न करतो उडवायचा। संभाजी महाराजांचा जर तुम्ही पुतळा बसवला असेल, संभाजी महाराज स्वतः बौद्धांना मानणारे होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठलंही पत्र लिहिताना जय शिवराय लिहित होते, तर हे आपण मिळून मिसळून आणण्याचा प्रयत्न करायचा। तर तुम्ही बाबासाहेबांचा पुतळा हटवून खूप चुकीचे केले। ज्या लोकांना सगळ्याला दर्शन घ्यायचं आहे तिथं 2 महापुरुषाचं दर्शन होऊ द्या, संभाजी महाराजांचंही दर्शन होऊ द्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंही दर्शन होऊ द्या। का नको आहे तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा? आम्ही स्वतः संभाजी महाराजांची जयंती साजरी करतो, स्वतः संभाजी महाराजांचे विचार आम्ही मानतोय, तर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार का मानत नाहीत? खास करून चिणके गावातील कोणते गावंड कोण नावं घेतलं त्यांना सांगणं आहे माझं की बाबा तुम्ही प्रकार करू नका। जे विरोधक आहेत त्यांना ही दंगल घडवून आणायची आहे। हे दंगल जर घडवून आणायची असेल तर परत पहिले पाडे पंचावन्न करावं लागतील। कुठं तर आता आपण 2-4-6 महिने झाले सगळेजण एक व्हायलोय। निळा आणि भगवा एक करायचा प्रयत्न करा। तुम्ही जर या घटनेची दिशाभूल करून जर वेगवेगळं प्रकरण येत असेल तर बाबा कुलकर्णी आणि कंचे परत एकदा सांगतो ती सामोपचाराने मिटवायचा प्रयत्न कर। तिथं बाबासाहेबांचा पुतळा राहू दे आणि दोन्ही महापुरुषाचं दर्शन तिथं उद्या एवढं बोलतो आणि 2 शब्द संपवतो। माझं नाव महेश डोलारे, मी युवा भीमसेना सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे। मौजे चिणके, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर या गावामध्ये विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती संभाजी महाराज या 2 महापुरुषाचे पुतळे एकत्रित होते, परंतु काही जातीवादी काही मनुवादी लोकांनी फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी काढण्यात आला। प्रथमतः मी त्या घटनेचा जाहीर निषेध करतो। या ठिकाणी जवळपास 7 दिवसापासून 120 किलोमीटरचा अंतर या ठिकाणी आमचा समाज, लहान लहान मुलं आहेत, महिला आहेत, थंडीचं वातावरण आहे। 120 किलोमीटर या ठिकाणी मोर्चाची सुरुवात झाली 3 तारखेला। आज जवळपास 7वा दिवस आहे। प्रशासन जाणून बुजून या ठिकाणी दुर्लक्ष करते। त्या प्रशासनाला माझे या माध्यमातून आव्हान आहे, जर आपण या ठिकाणी आमच्या जर मागण्या मान्य करत नसाल, जे कोण प्रशासनाचे अधिकारी, तहसीलदार, बीडीओ असेल, पोलीस प्रशासन असेल, त्यांच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल नाही करत असाल तर येणाऱ्या काळात ही जे शांतपूर्वता या ठिकाणी लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आंदोलन मोर्चाच्या माध्यमातून आम्ही मागणी करतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या ठिकाणी पुतळा काढलाय, तो पुतळा बसवा। अन्यथा येणाऱ्या काळात उग्र पद्धतीचं या महाराष्ट्रामध्ये आंदोलन होईल आणि या आंदोलनामध्ये बरं वाईट काय झालं फक्त आणि फक्त प्रशासन जबाबदार राहील, या माध्यमातून मी इशारा देतो। मी विनोद वाघमारे, भीमसैनिक। प्रथमतः या ठिकाणी चिणके गावाची घटना घडली त्याचा मी जाहीर निषेध या ठिकाणी करतो। आमच्या भागातून आज या ठिकाणी भीमशक्ती असेल, काँग्रेसचे आमचे मित्र रॉकी बंगाळे असतील, मिलिंद पेशळे असतील, डोलारे साहेब असतील, त्याचप्रमाणे आजी नागोळे असतील, सलवत असतील, सागर ओबळे असतील, आमच्या भागातून बहुसंख्य लोक या ठिकाणी आंदोलना ठिकाणी भेट देण्यासाठी आले। चिणके गावात जो प्रकार घडला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा या ठिकाणी काढण्यात आली। प्रथमतः या ठिकाणी मला सांगायचं आहे, हा प्रकार घडला त्या गावातल्या 2 कृत्यामुळे घडलेला असं मला वाटतं। त्या पण लोकांना मला सांगायचं, काय लोकांनी टेटत ठेवलं पण समजलं का, आता तलवाऱ्या घेऊन तलवाऱ्या पण काढल्या असं समजलं त्यांना पण। या ठिकाणी मला असं सांगायचं आहे, भीमसैनिक हा दुचापुचा नाही, हा तो जे सांगोल्यानं जो लोक चालत आलेत फक्त न्यायासाठी आलेत चालत। तसं जर काय घडवायचं त्याच वेळेस घडलं असतं, पण त्यांनी न घडवता
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले लोकशाही मार्ग या ठिकाणी अवलंबला आहे. मला पोलीस प्रशासनाला आणि इथल्या कलेक्टर साहेबांना माझी विनंती आहे की सखोल चौकशी आपल्या माध्यमातून करावी आणि ह्या जो दोषी आहे त्याच्यावर कारवाई करावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी काढलेली प्रतिमा आहे, पुतळा आहे त्या ठिकाणी बसवावं असं तिथल्या ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार आणि तिथल्या सर्व गट अधिकारी असेल, तिथला BDO असेल आणि कलेक्टर साहेबांना माझी विनंती आहे याच्यावर संपूर्णतः लक्ष देऊन या ठिकाणी लहान लहान मुलं आहेत. उद्या तर बरं वाईट काय जर घटना घडली सर्वस्व जबाबदार ही प्रशासन आणि पोलीस प्रशासन जबाबदार याची नोंद घ्यावी आणि परत एकदा मी सर्वांच्या वतीने त्यांचा परत एकदा धिक्कार करतो. मिलिंद प्रक्षाळे भीमशक्ती सामाजिक संघटनेचा जिल्हा अध्यक्ष आहे. सांगोला तालुका येथील चिंके गावामध्ये आंबेडकरच्या पुतळ्या ज्या पद्धतीनं तिथनं हटवला गेलेला आहे ते पुतळा कुणाच्या शेतामध्ये नव्हता किंवा कुणाच्या खाजगी जागेमध्ये नव्हता. तो ग्रामपंचायतीच्या जागेमध्ये अर्ध पुतळा त्या ठिकाणी बसवण्यात आला. मागील काही वर्षापासून आम्ही बघतोय चिंके गावामध्ये संभाजी भिडे आज त्या ठिकाणी केंद्र चालत आहे, परंतु ज्या ज्या ठिकाणी संभाजी भिडे जातो त्या ठिकाणी दंगली हे घडून आणत असल्यामुळं त्याला आंबेडकर चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांनी त्याला प्रवेश रोखण्याचं काम आतापर्यंत भीमसैनिकांनी केलेलं आहे. या पुढील काळामध्ये चिंक्या गावच्या ग्रामस्थांना सुद्धा माझं सांगणं आहे, आपले मतभेद बाजूला ठेवा. सांगोला तालुका एवढा मजबूत आहे, भीमनगर म्हणले की चांगल्याची पाचावर दारून बसते. तरी मी त्यांना आल्यापासून मी हे सांगत होतो की आजूबाजूच्या गावामध्ये जावा, सर्व समाजामध्ये हे मेसेज पोचवा, एक मजबूत संघटन करा आणि तिथल्या तहसीलदार किंवा प्रांत किंवा जिल्हा अधिकारी कसं पुतळा बसवत नाही हे आपण भीमसैनिकाला माहित आहे. भीमसैनिकाला चांगलंच माहिती आहे की आपले प्रश्न कसे सोडवायचे, सामोरे कसं जायचं, येणाऱ्या प्रसंगावर मात कसे करायचं हे भीमसैनिकाला चांगलं माहित आहे. तरी प्रशासनाला माझी एवढीच विनंती आहे की ही पुतळा जी हटवलेला त्या ठिकाणी 4 ते 5 दिवसामध्ये बसला पाहिजे, नाहीतर सोलापूर शहर जिल्हा हे पेटल्याशिवाय राहणार नाही. आणि ही जी जबाबदारी सर्व पोलीस प्रशासन, तहसीलदार, प्रांत आणि जिल्हाधिकाऱ्यावर राहील एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि या झालेल्या कृत्याचा तहसीलदार, प्रांत आणि सगळ्या BDO या सगळ्या प्रशासनाचा मी या ठिकाणी भीमशक्ती सामाजिक संघटना जिल्हा अध्यक्ष या नात्याने मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि याची पण सांगतो जय भीम जय भारत. सांगोला तालुक्यातील चिंके गावातील बौद्ध बांधवांनी त्या ठिकाणी त्यांच्या बौद्ध विहारासमोर मोकळी जागा असता त्या ठिकाणी गावातील काही गावगुंड यांनी त्या ठिकाणी मोकळ्या बौद्ध वस्तीच्या ठिकाणी, बौद्ध विहाराच्या ठिकाणी संभाजी महाराजांचा पुतळा स्थापन केला असता त्या ठिकाणी बौद्ध समाजाच्या जागेमध्ये त्यानंतर बौद्ध समाजाने देखील बाबासाहेबांचा पुतळा त्या ठिकाणी स्थापन केला होता. तर या 2 मूर्त्याच्या स्थापनेमध्ये प्रशासनाने बौद्ध समाजावर अन्याय करून बाबासाहेबांचा त्या ठिकाणचा पुतळा हलवून त्या ठिकाणी संभाजी महाराजांचा पुतळा ठेवलाय. तो बाबासाहेबांचा पुतळा हटवला यासाठी तेथील बौद्ध समाज हे गेले 3 तारखेपासून पायी चालत येऊन या ठिकाणी धरणे आंदोलनाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. आणि ते हटवलेला बाबासाहेब पुतळा त्या ठिकाणी पुनर्स्थापित करण्यासाठी या मागणीसाठी या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे. तरी शासनाने आणि तेथील गावगुंड्यांनी आणि तेथील पोलीस प्रशासन व तहसीलदार BDO यांनी बौद्ध समाजावर अन्याय करून जाणीवपूर्वक आमच्या चिंके गावातील बौद्ध युवकावर केसेस टाकलेले आहेत, जाणीवपूर्वक केसेस टाकलेले आहेत त्यांना. आणि त्या समाजातील घरातील लोकांना 144 कलम लावण्यासारखे घरामध्ये डांबून ठेवून बाबासाहेबांचा पुतळा काढण्यात आलेला आहे. त्या बाबीचा निषेध म्हणून व त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा पुनर्स्थापित करावा या मागणीसाठी म्हणून या ठिकाणी
आज गेली 7 दिवस झालं धरणे आंदोलन सुरू आहे, तरी या प्रशासनाने याची वेळेत दखल घेऊन ते बाबासाहेबांचा आठवलेला पुतळा पुनर्स्थापित करावा अशी या सांगोला चिनके गावच्या ग्रामस्थांच्या वतीने मागणी करण्यात येत आहे. माझं नाव अनंत काटे, बौद्धाचार्य, भारतीय बौद्ध महासभा मौजे चिनके. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे पुतळे एकत्र बसवलेले होते आणि प्रशासनानं काही गावगुंडांना हाताशी धरून गावगुंडांच्या दबावाखाली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हलवण्यासाठी जी कार्यपद्धती अवलंबली ती कार्यपद्धती अशी होती की संपूर्ण आमच्या महिलांना घरामध्ये कोंडून ठेवलं आणि जे वडीलधारी होते, जे सांगोला कंप्लेंट द्यायला गेले होते, त्यांना तिकडे थांबून ठेवलं आणि अशा पद्धतीनं दोन्ही ठिकाणी त्यांनी 144 सारखं कर्फ्यू लागू करून तो पुतळा हटवला. आमचं म्हणणं एवढंच आहे की तो पुतळा सन्मानाने प्रशासनाने त्या ठिकाणी बसवण्यात यावा आणि आमच्या मुलांवरती ज्या केसेस दाखल केलेल्या आहेत त्या केसेस त्वरित मागे घेण्यात याव्यात.